इथे येत असताना यायच्या आधी मला यायला उशीर झाला. याचं कारण असं की मला इथे येत असताना आशा काकींकडे जाऊन आल्याशिवाय माझं मन मला अस्वस्थ करत होतं. त्याच्यामुळे मी पुण्यावरनं बारामतीला आले. बारामतीला आल्यानंतर काट्याच्या वाडीला गेले. आशा काकींना भेटले. काकी टी व्ही बघत होत्या. काकींची काय बोलावं, काय सांगावं की बारामतीला कशासाठी आली आहे, मला हिंमत पण झाली नाही. मी हर्षवर्धन भाऊंचं आणि भरणे मामांचं नाव घेतलं आणि सांगितलं मी इंदापूरला गेले होते आणि इंदापूरवरनं मी इथे आले. म्हटलं घरावरनंच चालले होते, तुम्हाला भेटते आणि पुढे जाते. आणि मला खेड शिवापूरला लग्नाला जायचं आहे म्हणून मी इथून गेले. म्हटलं तुमचं काय चाललं आहे बघून येते. मला हिंमतच नाही झाली काकींना सांगायची की आज या सभेसाठी मी बारामतीला आले. गेले 2-2.5 महिने हे आपल्यासाठी हे फार अडचणीचे राहिले. आणि आज आपण सगळे वहिनींच्या प्रचार सभेच्या सांगतासाठी इथे आलेलो आहोत. सांगता सभा करता असताना दादा आपल्यात नाही ह्याच्यावर अजूनही कुणालाच विश्वास बसत नाही. अनेक वेळा असं वाटतं एखादं काम जिल्ह्यातलं राज्यातलं असेल की अरे दादाच्या ऑफिसला फोन करा, पण दादा नाही. ठीक आहे, कामं होत राहतात, पण आयुष्यभर आपल्या घरातला एक कर्ता पुरुष, आपला एक भाऊ नाही, हे दुःख आयुष्यभर आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातून जाईल. आज व्यासपीठावर उभी राहिलेली असताना आज राज्यातून महाराष्ट्रातले अनेक मंत्री आलेत आणि माझं कर्तव्य म्हणून आणि ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर महाराष्ट्रातून जे सगळे दादाप्रेमी आले त्यांचं मी बारामतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं अंतःकरणापासून आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते. हा कार्यक्रम हा प्रचंड दुःखाचा आपला कार्यक्रम. वहिनींवर पण मोठी जबाबदारी पडली, त्यांच्या लेकरांवरही जबाबदारी पडली. पार्थ आणि जयला अजूनही लहानच आहेत आमच्यासाठी. ते ह्या वयामध्ये एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली, पण तिघही ज्या पद्धतीने ही जबाबदारी पेलवत आहेत, कर्तव्य करतायत, ही आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. मी स्वतः महाविकास आघाडीच्या वतीने माननीय सोनिया गांधी, माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय राहुल गांधी, माननीय खडगेजी, माननीय संजय राऊत साहेब, अरविंद सावंतजी, आदित्य ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदेजी, जयंत पाटीलजी, माझे सगळे सहकारी आणि पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या वतीने वहिनींना शब्द देते की महाविकास आघाडीतला प्रत्येक कार्यकर्ता आणि जो बारामतीतला मतदार आहे तो वहिनींना ह्या इलेक्शनमध्ये ताकदीने त्यांच्याबरोबर उभा राहायला शब्द द्यायला मिळाला. गेले 6 दशक बारामतीकरांचं आणि पवार कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे. मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की मागच्याच आठवड्यात तामिळनाडूच्या इलेक्शनमध्ये काही चर्चा चालू होत्या दिल्लीमध्ये आणि बारामतीचा आवर्जून उल्लेख झाला. याचं कारण असं की तुमच्या बारामतीकरांच्या विश्वासाने आणि प्रेमाने बारामतीत एक मोठा रेकॉर्ड लवकर होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना 6 दशक ह्याच बारामतीकरांनी साथ दिली, ह्या देशामध्ये सगळ्यात जास्त वेळा निवडून यायचा मान हा कुणाला मिळणार आहे तर तो बारामतीकरांना मिळणार. 60 वर्ष ही परंपरा तुमच्या आशीर्वादाने सुरू झाली. आदरणीय पवार साहेब 6 दशक इथे कार्यरत ते. त्यानंतर दादांवर मोठी जबाबदारी आली आणि पूर्ण निष्ठेने दादांनी गेले 35 वर्ष या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात स्थापन केली. ह्या बारामतीकरांनी अनेक वेळा आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष केला,
पण बारामतीकरांनी कधी पवारांची साथ नाही सोडली. आणि ह्याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांच्या वतीने मी सगळ्यांना मनापासून शब्द आणि शुभेच्छा द्यायला आले की या संपूर्ण इलेक्शनमध्ये माझी तर इच्छा होती हे बिनविरोध व्हावं, इलेक्शनच होऊ नये. म्हणून पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी इलेक्शन अनाऊन्स झालं, मी पहिल्या दिवशी चॅनलवर गेले आणि म्हणाले वहिनींचं इलेक्शन हे बिनविरोध झालं पाहिजे. दुर्दैव आहे की काही लोकांचे फॉर्म अजूनही राहिले, पण ठीक आहे, आता मतदान होईल. पण हे विक्रमी मतदान नक्की होईल ह्याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. आपल्या सगळ्यांना मतदानाचा नंबर किती आहे आपला? एक नंबरला वहिनींचं नाव, चिन्ह आणि बटन आहे. त्या एक नंबरच्या शेजारचं बटन दाबून दादाला आदरांजली, श्रद्धांजली द्या आणि वहिनींना साथ द्या ही विनंती करायला मी आले. ही दिवस आणि हा वेळ कुठल्याही बहिणीवर येऊ नये. मला आजही तो दिवस आठवतो. मी सकाळी वॉक करत होते, 8:40-45ची ती वेळ होती आणि पार्थचा मला फोन आला. अनेक वेळा पार्थन मी फोनवर बोलतो, म्हणलं इतक्या सकाळी काय फोनवर काढलं? मला म्हणला डॅडीचं प्लेन पडलं आहे. म्हणलं काय पण बोलू नकोस. मला म्हणले आत्या जरा ऐका माझं, डॅडीचं प्लेन पडलं आहे. म्हटलं डॅडी कशावरनं त्या प्लेनमध्ये आहे? काहीतरी बोलू नको, चेक कर नीट. एका फोनवर तो माझ्याशी बोलत होता, दुसऱ्या फोनवर मुसळे इथे आहेत, मुसळेंना माहिती होतं आणि मुसळे, किरण गुजर हे सगळे तिथे होते. आणि तिथून ते व्हिडिओनी पार्थला दाखवत होते ही घटना झाली. आजही असं डोळे बंद करून गेलं वाटतं की काय तो दिवस होता, काय ती परीक्षा, काय झालं की ही अशी घटना किंवा हा दिवस आपल्यावर आला. आजही मला विश्वास बसत नाही. ते प्लेन बघायची हिंमत मी पण केली नाही. त्या दिवशी हेलिकॉप्टरने मी आणि वहिनी एकत्र आलो. वहिनींना आणि माझ्यात तर हिंमत पण नव्हती. पार्थ म्हणला बघायचं आहे, म्हणलं मला नाही हिंमत बाबा बघायची ती. मी डोळे बंद केले तेव्हा, कारण का मला अजूनही अपेक्षा होती की कदाचित त्या विमानात दादा नसेलच आणि असला तर दादा त्याच्यातून चालत बाहेर येईल. आपण कशाला वाईट विचार करायचा. पण झालं ते झालं. आपण आता एक शब्द सगळ्या बारामतीकरांनी एकामेकाला दिला पाहिजे की दादाची जी स्वप्न आहेत ती आपण सगळी एकत्र मिळून पूर्ण करू. दादाची जी जी बारामतीची स्वप्न आहेत ही सगळी पूर्ण करण्यासाठी जी काही सहकार्य, मदत आमच्या सगळ्यांची लागेल ती आम्ही सगळी नक्की करू. आणि बारामतीची आन बान आणि शान जी 6 दशकं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहिली आहे ती टिकून ठेवण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे आणि आमच्यावरही. आणि त्याच्यामुळे ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पडीन. पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वतीने आपल्या सगळ्यांना शब्द देते की या संघर्षाच्या काळात, या इलेक्शनमध्ये आणि पुढच्या या संपूर्ण विकासामध्ये आपण सगळे एकत्र राहू. दादाला मनापासून आदरांजली अर्पण करते, श्रद्धांजली अर्पण करते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. धन्यवाद ताई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.